सीयूपी कॉलेजमध्ये सीएस ब्रांचसाठी 86 सीट्स वॅकंट आहेत, तर पीआयसीडी कॉलेजमध्ये नियरली सीएस ब्रांचसाठी 18 सीट्स वॅकंट आहेत. तुम्ही राऊंड 2 वॅकंट सीट लिस्ट पाहिली आहे का? टोटल नंबर ऑफ सीट्स पैकी खूप कमी सीट्स ह्या वॅकंट दिसत आहेत आणि अजून तुम्हाला कॉलेज भेटलेलं नाहीये. तर तुम्ही घाबरला आहात, वाटतंय की आता तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार. देन लिसन केअरफुली, कारण एक छोटी गोष्ट आणि तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. आज मी तुम्हाला शो करणार आहे की कॉलेज वाईज वॅकंट सीट्सची रिअल कंडिशन काय असते आणि सांगणार आहे की जर तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन तुमचं लाईफ चेंज करू शकतं. जर हे समजलं नाही तर राऊंड 2 तुमचं शेवटचा राऊंड होऊ शकतं. डोंट स्किप, डोंट फास्ट फॉरवर्ड, अदरवाईज तुम्ही तुमची सीट कुणाला तरी दुसऱ्याला देऊन बसाल. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला इथे ऑफिशियल डेटा शो करणार आहे. इथे पहा, सीयूपी कॉलेजचा डेटा मी तुम्हाला शो केलाय. इथे कम्प्युटर ब्रांचचा आहे. कम्प्युटर ब्रांचच्या टोटल 300 सीट्स असतात. तर आता वॅकंट किती दाखवत आहे? तर 86 सीट्सचे वॅकंट दाखवत आहे. म्हणजे वॅकंट आता या सीट्स तुमच्यासाठी आहेत, रिझर्व आहेत. या सीट्स भरल्या नाहीयेत. नेक्स्ट आयटी इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी पहा, टोटल 150 असतात, त्याच्यातल्या 28 सीट्स वॅकंट आहेत फक्त. आता जर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं, नेक्स्ट कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं, पीआयसीटी. पीआयसीटीचं कम्प्युटर सायन्सचं बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगचे ब्रांचेस टोटल 220 होते, त्यातले 18 सीट्स फक्त वॅकंट आहेत. आणि जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं पाहिलं तर फक्त 180 पैकी फक्त 10 सीट्स वॅकंट आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षा जास्त सीट्स वॅकंट असतात ते तुम्हाला माहिती नसतं. मी त्यामागचं लॉजिक तुम्हाला थोड्या वेळाने सांगेलच. अजून एका कॉलेजचं पाहूयात आपण. इथे बघा, व्हीआयटी कॉलेज आहे. व्हीआयटी कॉलेज कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे. टोटल असतात 720 सीट, पण त्यातल्या वॅकंट सीट किती शो होत आहेत? तर फक्त 38 सीट्स शो होत आहेत. आता इथे बघा, इथे तुम्हाला त्यांनी ओरिजिनल डाटा अजून शो केलेला नाहीये. ओरिजिनल वॅकंट सीट्स ह्या तुम्हाला शो केलेल्या नाहीये. कसं असतं माहिती का? आता इथे टोटल व्हीआयटी कॉलेजच्या टोटल कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या किती सीट्स आहेत? 720. त्यामधल्या आता इथे आपल्याला किती शो करते? 38, म्हणजे नियरली 40 कन्सिडर करा. आता म्हणजे याचा अर्थ काय झालं? तर 680 सीट या विद्यार्थ्यांना अलॉट झालेला आहे. आता त्यातले विद्यार्थी काय करतात? तुम्ही जसं बेटरमेंट केलंय तसं 80 ते 90% विद्यार्थी बेटरमेंट करतात, कारण त्यांना व्हीआयटी पेक्षा टॉप कॉलेजेस पाहिजे असतात. सो ते बेटरमेंट केलं. आता बेटरमेंट केल्यामुळे त्यांना कुठलं तरी एखादं टॉप कॉलेज मिळालं, जसं की पीआयसीटी मधलं किंवा पीसीसीयू कॉलेज मधली एखादी कुठली ब्रांच मिळाली, तर ते तिकडे शिफ्ट होतील. म्हणजे 80 ते 90% विद्यार्थ्यांची जागा इथे रिकामी होईल, वॅकंट होईल. पण त्याचा डेटा तुम्हाला आत्ता शो या लिस्टमध्ये केला जात नाही. ती एक इंटर प्रोसेस असते आणि त्यामध्ये तुमच्या जागा या फिल केल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही कॉलेजेसमध्ये, हे बघा इथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फक्त 11 जागा आहेत. त्यासोबतच जर इथे पाहिल्या डी.वाय. पाटीलच्या, इथे फक्त 16 जागा आहेत. तर तुम्ही जर असं असं करू नका की ज्या कॉलेजमध्ये जास्त वॅकंट सीट्स आहेत तर त्या कॉलेजचं लिस्टमध्ये नाव आधी टाकायचं आणि बाकीच्या नंतर टाकायचं. तर असं न करता कॉलेजची लिस्ट ही नेहमी प्रिफरन्स वाईज ठेवायची. म्हणजे टॉप कॉलेजेस नेहमी टॉपला असतील आणि लो प्रिफरन्स कॉलेज नेहमी बॉटमला असतील. ही सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायची आणि त्यानुसारच तुम्ही लिस्ट प्रिफर करायची. कारण वॅकंट सीट्स हे तुम्हाला आत्ताच डिस्क्लोज होत नाही, कारण बेटरमेंटमुळे बरेच स्टुडंट ते कॉलेज सोडून जातात आणि त्यांची जागा ते रिकामी करून जातात, तर ती जागा तुम्हाला मिळते. हेच एक्झॅक्टली बेटरमेंट असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रिफरन्स लिस्ट बनवताना कधी पण लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालेलं नसेल आणि तुम्हाला गॅप घ्यायचा असेल, नेक्स्ट वर्षी दुसऱ्या एक्झामला जर टार्गेट करायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स देखील आहे. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, recorded lectures, 50 plus full syllabus test series, 2000 plus MC question bank and full syllabus notes देखील आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जर PCMCT म्हणजे जर महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी टार्गेट करायचं असेल तर तुम्ही PCMCT देऊ शकता.
जर तुम्हाला IIT NIT साठी टार्गेट करायचं असेल तर तुम्ही JEE देऊ शकता, PCB, नीट, नर्सिंग CET या एक्झामला सुद्धा टार्गेट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला वाटत असेल की PCM CET आणि JEE यांचा सिलेबस सेम असतो, असं बरेच विद्यार्थी कोचिंग वाले म्हणतात की JEE चा केला याचा अर्थ तुम्ही PCM CET इझिली क्वालिफाय कराल, तर असं नसतं. हा मोठा फॅक्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका. दोन्ही एक्झामचा सिलेबस वेगळा असतो आणि दोन्ही एक्झामसाठी वेगवेगळा अभ्यास करावा लागतो. कुठल्या तरी एका एक्झामला टार्गेट करायचं आणि त्या एक्झामवरती फोकस करायचं असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे हे सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हे सर्व कोर्सेस ऍट अ टाइम घ्यायचं असतील तर तुमच्यासाठी आपल्याकडे कॉम्बो ऑफर देखील आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त 10,000 रुपयांमध्ये हे सर्व कोर्सेस तुम्हाला मिळून जातील. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आहे. तर सिंगल कोर्स तुम्हाला फक्त 5,000 रुपयांमध्ये अवेलेबल होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोरेजचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या एक्झामचं नाव टाईप करा. मी इथे नर्सिंग CET टाईप केलंय, सो इथे मला नर्सिंग CETचा कोर्स आला. तुम्हाला ज्या एक्झामला टार्गेट करायचं तो कोर्स इथे तुम्ही टाईप करू शकता. तो कोर्स खाली येईल. तो कोर्स ओपन करायचा, एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे एज्युकेटर्स असतील त्यासोबतच बाकी स्टुडंट्स देखील असतील. एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तुमचे पर्सनल डाऊट, एज्युकेशनल डाऊट हे सर्व गोष्टी तुमच्या तिथे सॉल्व्ह होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 90+ पर्सेंटाईल पाहिजे असतील प्रत्येक एक्झाम मध्ये तर तुम्ही हा कोर्स नक्कीच जॉईन करावा. हा जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर 90+ पर्सेंटाईल नक्कीच पडतील अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो पण नवीन व्हिडिओ आपण अपलोड करू आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.